नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. महाजेनको केमिस्ट एक्झाम डेट्स रिलीज झाल्यात. अतिशय महत्त्वाचं आहे, पण एक ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे, जो समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, बरेच विद्यार्थी अकॅडमीला ऑलरेडी कनेक्ट आहेत आणि हे विद्यार्थी बाकीच्या टेलिग्राम चॅनलवर बघायचे, की 4 वर्ष ही एक्झामच होणार नाहीये. 5 वर्ष होणार नाहीये. एका बहाद्दराने तर 10 वर्ष एक्झामच होत नाही, असा उल्लेख केला होता. हे बिचारे विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये असतात, टेन्शन असतं, एक्झाम क्रॅक करायची असते. अकॅडमीला कॉल करायचे, मला सरांशी बोलायचंय, सर असं असं आहे मग काय करायचं. तेव्हा मी कन्फर्म सांगितलं होतं, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असतील की जून एंडिंगला एक्झाम 100% होणार आहे. यासोबतच तुम्हाला वाटत असेल युट्यूबवर सांगितलं होतं का मला चेक करायचंय, तर बॅकडेटेड व्हिडिओज चेक करा, ज्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की जून एंडिंगला 100% एक्झाम होणार आहे. याही व्यतिरिक्त जी अतिशय महत्त्वाची खबर मला कळाली होती किंवा 3 आणि 4 जुलैला एक्झाम होणार आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. एक ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा जुलैच्या फर्स्ट वीकमध्येच एक्झाम व्हावी, ते आपण इथे बघणार आहे. एक्झाम डेट काय, काय ट्विस्ट आहे आणि एक भाकीत देखील मी आज करणार आहे. 100% तुमच्या कामी येणार आहे. जे फॉलो तुम्ही करायचंच आहे. बघा, एक्झाम त्याच पद्धतीची असणार आहे. एक्झामला पेपर त्याच पद्धतीचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, काय एक्झाम डेट आहे. या अगोदरच जर आता एक्झाम डेट रिलीज झाली, आता मला अभ्यास करायचा आहे. मला वाटत होतं 4 वर्ष एक्झाम होत नाही, मी सोडून दिलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर केमिस्ट असेल, असिस्टंट केमिस्ट असेल, या पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर एक प्रॉपर बॅच, फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला आपण अवेलेबल केलेली आहे. कंप्लीट बॅच आहे. टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील जे डाउनलोड करता येतात, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलंय. ही जी बॅच जॉईन करायची असेल तर अँड्रॉइड असेल किंवा आयफोन असेल, पीडीके अकॅडमी सर्च करा किंवा या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माझं एमपीएससी बॅकग्राऊंड आहे, मला काही गरजच नाही नॉन टेकची, तर टेक्निकल पार्ट फक्त केमिस्ट्री सांगा सर, त्यासाठी तुम्हाला बॅच अवेलेबल केलेली आहे. सर मला सेल्फ स्टडी करायचं आहे, मला मला अभ्यास ऑलरेडी झाला आहे, मला युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं मला प्राइज भेटलं होतं, फर्स्ट आलो होतो मी, मला केमिस्ट्री प्रॉपर येतंय, मला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे, ते देखील तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. अशाच पद्धतीच्या एक्झाम डेट्स प्रॉपर वेळ तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो देखील करून ठेवा. बघा नेमकं काय लेटेस्ट न्यूज आहे. 5 जूनला महाजेनकोने एक रिलीज केली, अनाउन्समेंट केली आहे. काय केले बघूया आपण. त्यांनी काय सांगितलंय डायरेक्ट, आता हे वाचू शकता तुम्ही, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली होती केमिस्ट या पदासाठी, तर त्याला अनुसरून तुमची एक ऑनलाईन एक्झाम, कशामध्ये, ज्युनियर केमिस्ट्रीचं सांगितलं. ज्युनियर केमिस्ट असेल, असिस्टंट केमिस्ट असेल, बाकीची ही एक उपकार्यकारी केमिस्ट पण दिलेलं आहे. त्याचे बरेच विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले नाही, पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट यांची जी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ती 29 जूनला होणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक्झाम डेट्स त्यांनी सांगितली कोणती, 29 जूनला. यासोबत त्यांनी एक्झाम डेटसाठी या एक्झाम डेटला कधी हॉल तिकीट रिलीज करणार आहे, तर साधारणतः इथं त्यांनी सांगितलं नाही, मी सांगून ठेवतो 24 तारखेला तुम्हाला या ठिकाणी 24 जूनला ते हॉल तिकीट रिलीज करणार आहेत. परंतु एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे, तो देखील आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जे त्यांच्या डोक्यात होतं जुलैच्या फर्स्ट वीकला, ती एक्झाम तिथं आपण करून घेण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहे. पहिली गोष्ट, काय रिलीज आहे त्यांचं, काय परिपत्रक आलंय. त्यांनी सांगितलंय कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ ज्युनियर केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट याची ऑनलाईन एक्झाम सीबीटी 29 जूनला होणार आहे. हॉल तिकीट काय आम्ही बाबा आता देत नाहीये, पण साधारणतः 24 तारखेला आम्ही हॉल तिकीट देणार आहे, असं त्यांच्या आजच्या मितीला, म्हणजे आज सकाळपर्यंत त्यांच्या असं डोक्यात आहे. पण यामध्ये काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला एक ट्विस्ट बघायचा आहे. त्या अगोदर एक भाकीत तुम्हाला करतो. बरेचसे कॉल आता कालपासून येत आहेत की सर सिलेबस तर कसं आहे. सिलेबस विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो की सिलेबसमध्ये त्यांनी सगळा वेगवेगळा सिलेबस कॉपी पेस्ट तिथं केलेला आहे. सगळेच पॉइंट अजिबात करण्याची गरज नाही. लिहून घ्या, पेपर झाल्यावर कॉल करून सांगा सर तुम्ही खोटं बोलला होतात. तर सिलेबसमध्ये जे पॉइंट दिले तेच जर करत बसले तर वेस्ट ऑफ टाइम होईल. त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. IBPS मध्ये सिलेबस वाचल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या घटकावरच प्रश्न विचारले जातात, तेवढेच घटक आपल्याला करायचे. नाहीतर फिजिओ केमिकल प्रिन्सिपलच करत बसले, वेगवेगळ्या गोष्टी काही काही वेगवेगळे टाकतात ते करत बसले, तर या ठिकाणी एक्झाम क्रॅक होत नाही. म्हणून आपण ॲप्लिकेशनवर तुम्ही जर बॅचला असेल तरी सुद्धा सगळे पॉइंट आपण अजिबात शिकवले नाही. जिथं मार्क गेनिंग आहे
तेवढाच टॉपिक करायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. विद्यार्थी मित्रांनी खूप कॉल केलेत, की सर एवढा मोठा सिलेबस कसं करणार? असिस्टंट केमिस्टवाल्याने आणखी एक क्वेश्चन केला होता, की सर ते टी-पी-एस किंवा पी-पी-सी ज्याला आपण म्हणतो पॉवर प्लांट केमिस्ट्री, तर त्याच्यामध्ये कसं करायचं? 15च प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते विचारणार आहेत आणि 25% सिलेबस आहे. यामध्ये परत एक ट्विस्ट काय केलाय, की जो यांच्या वरच्या ज्या पोस्ट आहे असिस्टंट केमिस्टच्या वरच्या, त्यांना सांगितलं सगळे प्रश्न त्याच्यातून येणार आणि तुम्हाला सांगितलं तोच सिलेबस आणि 25% प्रश्न येणार. इनपुट आउटपुट रेशिओ मॅच करणं गरजेचं आहे, जे मॅच आपण बॅचमध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय ट्विस्ट आहे बघा. आता कोणत्याही सरळ सेवा होत असताना एम-पी-एस-सीला फॉलो करणं गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे? एम-पी-एस-सी कॉन्स्टिट्यूशनल आहे ना, बरोबर? संविधानात उल्लेख केलेला आहे ना राव. त्याला थोडं प्रायोरिटी द्यायला पाहिजे की नाही? तर एम-पी-एस-सीने ऑलरेडीच सांगितलंय, की जी कंबाईनची संयुक्त मुख्य परीक्षा आहे 2024, ती जी आहे ती रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी होणार आहे. मला माझ्या अकॅडमीला एक 6-7 विद्यार्थी आहेत ज्यांचे कॉल आलेत, "सर आम्हाला चांगला स्कोर आहे. आता आम्हाला मेन्स द्यायची." माझं असं डोक्यात होतं दोन्ही पोस्टला मी अभ्यास करतोय, दोन्ही भरल्यात. इकडे मेन्स देऊ का आता 29 जूनला? आता या बिचाऱ्याचा जर छत्रपती संभाजीनगरला मेन्स असेल आणि इकडे सोलापूर, कोल्हापूर तिकडे जर त्याला जर तिकडे सेंटर असेल आय-बी-पी-एसचं, कारण त्याला वाटलं दोन्ही मॅनेज करू, मी तिकडे राहतोय. तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने एवढा प्रवास एका दिवसात करायचा कसा? टाईम मॅनेज कसं होणार आहे? तर 100% मला वाटतं तुम्ही एम-पी-एस-सीला फॉलो केलं पाहिजे महाजेनको आय-बी-पी-एसने आणि एक्झाम जुलैच्या फर्स्ट वीकला काही अडचण नाहीये. तुम्ही ती पोस्टपोनच केली पाहिजे, कारण या ठिकाणी एम-पी-एस-सीची ऑलरेडी एक्झाम आहे. एवढे सगळे विद्यार्थी या 4-5 सेंटरवर असणार आहेत. त्यांनी तो पेपर द्यायचा का हा? तर त्यांच्यावर तो अन्याय होतोय. मी स्वतः बघितलंय. काल मला 6 ते 7 कॉल्स आले होते. सर आमच्या बाबतीत आता असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे महाजेनकोला वाटत होतं, की जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये अगदी 3 आणि 4 जुलै तुमचं चाललं होतं, तर त्या पद्धतीने तुम्ही जुलै 2025च्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम घ्यायला अडचण नाहीये. हो सके तो अच्छे से देखो. कारण काय 29 जूनला बिचाऱ्यात 5-6 माझ्याकडे 5-6 विद्यार्थी आहेत. असे भरपूर विद्यार्थी असू शकतात जे सेल्फ स्टडी करतात. तर त्यांच्यावर तो अन्याय होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा ट्विस्ट या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच जर सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू. ऑल द बेस्ट.